उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कुठेही गाफील राहता कामा नये. एक हात जोडून विनंती फक्त शिंदे साहेबांना आहे, आपल्या भाजपच्या नेत्यांना सांगा, आपल्या हात जोडून विनंती आहे. मला माहिती आहे कोण बोलणार नाही या विषयावरती. मला घेऊन जा मोदी साहेबांकडे, शहा साहेबांकडे. मी सांगेन की साहेब, वेळेवरती एकनाथ शिंदेचे जसे भाजपचे 2 महिने आधी उमेदवार दिले, तसे शिंदे साहेबांचे 15 उमेदवार 2 महिने आधी दिले असते, आज चित्र वेगळं दिसलं असतं. आज चित्र वेगळं दिलं असतं. माझी भावनाताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती. माझा पाटील कुठं आहे? हेमंत कुठं आहे? माझा हेमंत दिल्लीत गेला असता. माझा नाशिकचा आमचा दिल्लीत गेला असता गोडसे. पण एकदा शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदेनी जाहीर केला की भाजपची मंडळी उठली. आमची जागा, आमची जागा, आमची जागा हवे. हे काय भानगड काय साहेब? हे थांबवा शिंदे साहेब, नाही तर मला घेऊन जा, मला घेऊन जा, मला घेऊन जा. आणि म्हणून शिंदे साहेब घ्या, मोदी साहेबांना सांगा, शहा साहेबांना सांगा की मला 100 उमेदवार द्या. 90 आपण आमदार नाही निवडून आणलेत, ते तुमच्या सांगायचे आम्ही हळून जाऊ. घ्या, मागून घ्या. होय शिंदे साहेब, मागून घ्या. आणि पुन्हा एकदा या 2-2.5 वर्षामध्ये आपण जे निर्णय घेतलेत, क्रांतिकारी निर्णय घेतलेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत. असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत. देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन. मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं. रामदास कदम यांचं त्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये योगदान किती आहे? त्यांच्या स्वतःच्या खेड मतदारसंघामध्ये 7,000 मतांनी लोकसभेला तटकरे साहेबांना मतं कमी मिळाली आहेत, ज्या ठिकाणी त्यांचा मुलगा त्या ठिकाणी आमदार आहे, विधानसभेचा सदस्य आहे. इतर जे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी सर्वांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. परंतु रामदास कदम जे त्या ठिकाणी कॉलर उडवून सांगतात की आम्ही लाज राखली, तुम्ही लाज राखणारे कोण आहात? तुमचं जर तेवढं मूल्य असतं तर तुम्हाला कदाचित मंत्रिमंडळामध्ये एकनाथभाई शिंदे साहेबांनी स्थान दिलं असतं ना. त्यामुळे तुमची जी पात्रता आहे ना, ती पात्रता जेवढी आहे त्याच पात्रतेमध्ये तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी ठेवलेलं आहे, म्हणूनच तुम्हाला मंत्री केलेलं नाहीये. आणि तुमच्या अशा वक्तव्यामुळं विनाकारण महायुतीमध्ये संभ्रम असेल, संशय असेल, कार्यकर्त्यांमध्ये चुकीच्या पद्धतीचा मेसेज जातो. काल तुम्ही म्हणालात अजितदादा अगदी उशिरा आले असते तर बरं झालं असतं. जर फडणवीस साहेबांच्या बरोबरचा शपथविधी जो झाला होता तेच सरकार कंटिन्यू राहिलं असतं तर तुम्हाला मुख्यमंत्री पदाची संधी कुठून मिळाली असती? या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच राहिले असते आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादाच राहिले असते. राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार राहिलं असतं आणि तुम्हाला विरोधी पक्षातच बसावं लागलं असतं टीका करत. वर्धापन दिनाच्या दिवशी ज्येष्ठ नेते म्हणून सन्मानानं तुम्हाला भाषण करायला संधी काय दिली तर तुम्ही काही बरळायला लागले. आणि आम्ही ऐकून घ्यायला काय मोकळे आहोत का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आहे. अजितदादांना मानणारा कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा वर्ग या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये आहे. आणि आमचं संघटन, आमची ताकद ही ओळखूनच भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठींनी आम्हाला सोबत घेण्याचा निर्णय घेतला. जरा याचाही विचार करा की भाजप आणि शिवसेनेची मेजॉरिटी असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अजितदादांच्या गटाबरोबर आलेल्या सर्वांसकट का त्यांना सगळ्यांना घेतलं गेलं असेल याचा कधीतरी सखोलपणे तुम्ही चिंतन करा.